नमस्कार. आज आपण आपल्या शरीराच्या आत दडलेल्या एका अद्भुत अविश्वसनीय दुनियेची सफर करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हा प्रश्न खूप साधा वाटतो, नाही का? पण खरं सांगायचं तर आपल्यापैकी बहुतेकांना आपल्या आत काय चाललंय याची फारशी कल्पनाच नसते. चला आज काही रहस्य उलगडून पाहूया. आणि हे शरीर हे आपल्या कल्पनेपेक्षा खूप जास्त अद्भुत आहे. विचार करा, आपलं शरीर म्हणजे जणू एक वेगळंच विश्व आहे. आज आपण काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या ऐकून शरीराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलेल. तर सुरुवात करूया आपल्या शरीराच्या काही अशा गुप्त महाशक्तींपासून ज्यांची आपल्याला कदाचित कल्पनाही नसेल. हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल, पण प्रत्येक मानवी शरीर एका मंद प्रकाशाने चमकत असतं. हो, खरंय हे. आपल्या शरीरात होणाऱ्या केमिकल रिॲक्शन्समुळे हा प्रकाश तयार होतो. अर्थात तो इतका सूक्ष्म असतो की आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण तो तिथे असतोच. आता बघा, मजबूतीसाठी आपण नेहमी स्टीलचं उदाहरण देतो, पण गंमत म्हणजे वजनाच्या हिशोबाने बघितलं तर आपली हाडं स्टीलपेक्षाही जास्त मजबूत असतात. विचार करा, निसर्गाने काय जबरदस्त इंजिनिअरिंग केलंय. हलकी, लवचिक आणि तरीही इतकी अविश्वसनीय ताकदवान. 50,000 हा आकडा काय असेल बरं? काही अंदाज? तर हे आहेत ते वेगवेगळे गंध जे आपलं नाक ओळखू आणि लक्षात ठेवू शकतं. तब्बल 50,000. गंधाचं नातं थेट आपल्या आठवणींशी आणि भावनांशी जोडलेलं असतं. म्हणूनच तर बघा, एखादा विशिष्ट वास आला की आपण लगेच भूतकाळात जातो. बरं, आता शरीराच्या त्या भागाकडे वळूया जो कधीच थांबत नाही, कधीच विश्रांती घेत नाही. एक असं यंत्र जे 24 तास 7ही दिवस अविरतपणे काम करतं. आपल्याला वाटतं की झोपलो म्हणजे सगळं शांत झालं, पण नाही. तेव्हा आपला मेंदू खऱ्या अर्थाने कामाला लागतो. जणू काही नाईट शिफ्टच. तो आठवणी साठवतो, भावनांचं व्यवस्थापन करतो आणि स्वतःची डागडुजीही करतो. म्हणजे खरं तर आपला मेंदू कधीच सुट्टीवर नसतो. आणि हृदयाची तर गोष्टच वेगळी आहे. त्याची स्वतःची एक इलेक्ट्रिकल सिस्टीम असते. हो, स्वतःची. आणि म्हणूनच जर त्याला ऑक्सिजन मिळत राहिला तर शरीराच्या बाहेरही ते काही काळासाठी धडधडत राहू शकतं. अविश्वसनीय आहे, नाही का? आता एक गोष्ट ऐका जी थोडी धक्कादायक वाटू शकते. प्रत्येक मिनिटाला आपल्या शरीरातल्या लाखो पेशी मरतात, पण त्याच क्षणी त्यांची जागा नवीन पेशी घेतात. म्हणजे आपलं शरीर सतत स्वतःला दुरुस्त करत असतं, नव्याने घडवत असतं. जणू काही रोज आपली एक नवीन आवृत्ती तयार होतीये. चला आता काही अशा गोष्टी पाहूया ज्या आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहेत, पण त्यामागे किती मोठं विज्ञान आणि आश्चर्य दडलंय हे आपल्याला माहीत नसतं. उदाहरणार्थ, आपली त्वचा. आपल्याला वाटतं हे फक्त एक बाहेरील आवरण आहे, पण नाही. त्वचा हा आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव आहे. हे एक अशी संरक्षक ढाल आहे जी आपलं तापमान नियंत्रित करते, शरीरातलं पाणी टिकवून ठेवते आणि इन्फेक्शनपासून आपलं रक्षण करते. एक गमतीशीर प्रश्न. दिवसभरात आपली उंची एकसारखीच राहते का? काय वाटतं? उत्तर आहे नाही. गंमत म्हणजे सकाळी उठल्यावर आपली उंची थोडी जास्त असते, कारण दिवसभर उभं राहिल्यामुळे, चालण्यामुळे गुरुत्वाकर्षणाने आपल्या पाठीचा कणा थोडा दबतो आणि त्यामुळे संध्याकाळपर्यंत आपली उंची 1-2 सेंटीमीटरने कमी होते. अर्थात ही तात्पुरती असते. आणि हा आकडा 1.5 लिटर. हे काय असेल बरं? हे आहे आपल्या तोंडात दररोज तयार होणाऱ्या लाळेचं प्रमाण. ही लाळ फक्त अन्न पचवायलाच मदत करत नाही, तर आपल्या दातांचं संरक्षण करण्याचंही खूप महत्त्वाचं काम करते. आणि आता शेवटची पण एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट. आपल्या सगळ्यांच्या शरीरात लोह म्हणजे आयन असतं, हे तर आपल्याला माहीत आहे, पण ते किती असतं? तर मानवी शरीरात इतकं लोह असतं की त्यातून एक छोटासा खिळा बनू शकतो. हो, एक खिळा. जरी प्रमाण कमी वाटत असलं तरी रक्तामधून ऑक्सिजन वाहून नेण्याच्या महत्त्वाच्या कामासाठी ते खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर आपलं शरीर हे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहण्यासारखं आहे. एक असं शरीर जे एका अदृश्य प्रकाशाने चमकतं, जे दररोज थोडं उंच आणि थोडं लहान होतं, ज्याचं हृदय स्वतःच्या तालावर चालतं आणि जे सतत स्वतःची नवनिर्मिती करतं. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतोच की जर आपलं शरीर खरंच निसर्गाची इतकी विलक्षण आणि अद्भुत कलाकृती असेल तर आपण त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे?